अशी काऊन चुपचाप आहे? काय झालं? अजून काही बोलला गेला का? तो सकाळी उठला तो तर कामावर गेला वाटते ना. हो बाई संध्या. नाही आई, बोलले गिल्ले नाही ते, कालपासून बोलून नाही राहिले बरोबर ते. पण नाही का ते ना, डब्बा नाही नेला. डब्बा मी बनवला, स्वयंपाक बनवला मी, पण डब्बा नेला नाही त्यानं केवलजीनं. काय माहीत का, ते रात्रीपासून काही बोलत नाही तर मग मी काही लक्ष दिलं नाही. मी आज स्वयंपाक बनवला, डब्बा पॅक करून दिला त्याचा आणि रूममध्ये नेऊन दिला डब्बा लागेच त्याला, पण डब्बा नेलाच नाही त्यानं. त्याची बॅग उचलली आणि चालले गेले तसेच. राहू दे, नाही नेला तर नाही नेला. फालतू तू टेन्शन नको घेऊ, डोक्यावर नको बसवत जाऊ त्याले. आपण जर त्याच्या मांग नवऱ्याच्या मांग असं फिरलं ना, तर नवरे नाही का, नवऱ्याला असं वाटते का नाही येते. आपण तसं फुगलं जेवलो नाही घरी तर येते आपल्या मांग लागत, हा बरोबर पाया पडत असं वाटते बाई. जाऊ दे, त्याला त्याची गलती अजूनही समजली नाही ना, तर तू काही म्हणू नको. जेवण आपस भूक लागली तर बार किती दिवस जेवणार आहे तो. पण आई, बरं वाटत नाही मला त्यानं डब्बा नाही नेला ना, तर बरं नाही लागलं मला. काय जेवणार आता ते ऑफिसमध्ये? तिथं काही जेवण भेटत नाही ना ऑफिसमध्ये, तर जेवण खर्च वेगळंच राहते. मी नाही एवढ्या अंगवणीनं बनवला जी आज स्वयंपाक, लवकर बनवला लागेच आज, पण नेलाच नाही त्यानं डब्बा. नको टेन्शन घेऊ तू संध्या. जेवण बाहेर माणसं तसे राहते का बाई? आपण होय बाया, नवरे जर जेवले नाही तर का मायबाई आला काऊन नाही घरी, मायबाई आले काऊन नाही घरी, मायबाई कुठं गेली असं, जेवले नाही बाई. आपण करतो काय, ती माणसं नाही करत काळजी गिडजी. मस्त खाते हो बाहेर चांगले, आपणच राहतो तसं. खाऊन घे, जेवून घे तू. तू नको त्याचं हे करू. त्याला जर असं डोक्यावर बसवलं ना तर तसाच वागन तो. त्याला समजलं पाहिजे त्याची वादी चूक. आई, तुम्ही एक फोन लावून पाहता का केवलजीले? तुम्ही म्हणून पा डब्बा काऊन नाही नेला बा म्हणून. अगर कोणी असं तर एखाद्या जवळ डब्बा पाठवून देऊ त्याच्या ऑफिसमध्ये. असं करू का? तसा तर पॅक केलेलाच आहे मी ना डब्बा. रागानं घेऊन नाही गेले ते, बोलून नाही राहिले ना माझ्यासोबत, तर त्याच्यामुळे मग तुम्ही फोन करून पा, एखाद्या जवळ पाठवून पा डब्बा. एवढा त्रासही दिला तुले त्यानं, तरी पण म्हणतं त्याच्या जेवणाची एवढी काळजी आहे का तुले संध्या? हो वा, तू जेवून घे, राहू दे. मला माहित आहे बाई माय पोरग कसं आहे कसं नाही. तर तो तसा राहते का? तो फक्त दाखवते, तसा राहत नाही. तो खाते, पहिलेपासून सवय आहे त्याला बाहेर खायची. त्याच्या ऑफिसच्या साईडले नाही का, ते ऑफिस नाही का त्याचं, तर त्याच्या साईडले कॅन्टीन आहे बाई तिथं, हॉटेल. तर त्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळते घरच्यासारखं, तर तिथं खाते बाई तो. कधी मी आता काजल तर तिकडं होती म्हणा, काजल तर आत्ता आधी, पण ते राय नाही ना, तर मग कधी मायावाली तब्येत गी जास्त असली का मग मी स्वयंपाक बनवून देऊ नाही त्याला डब्बा गिब्बा, तर तिथं खाय बाई तो. असं काही टेन्शन नको घेऊ तू बिनफालतू. राहू दे. अगं फोन करायला लावशील मले. आई, एकदाचं लग्न झालं ना तर आपल्या मनात आपापच का नाही ती भावना येते नवऱ्याविषयी. काय करता आता, मी पहिले कधी कुणाची काळजी नाही केली जी आई. नाही बाबाची केली, माझ्या भावाची नाही केली कधी एवढी. पण माहीत नाही केवलजी विषयी असं काहून आहे तर एवढे बोलले मला ते, तरी पण नाही का मी त्याचं म्हणजे मला असं वाईट झालं पाहिजे किंवा असे रागानं गेले ना ते डब्बा सोडून, तर मला चांगलं नाही वाटून राहिलं. मग म्हणते ना, ते भारतीय नारी तशासारखीच झाली माझी कहाणी. तुला खरं सांगू का बाई संध्या, मला पहिले नाही का ते पसंत आली होती तू आणि चांगली वाटली, पण मग नंतर तू येथे पोराविषयी ऐकलं ना बाई, तर माय मनच नव्हतं हो बाई तू यात. खोटं गोष्ट नाही. मला असं वाटे का तोडूनच टाकावं, पण ह्या पोट्ट्याचं मन होतं ना, करीन तर तिलेच करीन संध्याले, करीन तर तिलेच करीन संध्याले. मी म्हटलं जाऊ दे, परू दे म्हटलं, याले पायावर गोटा घेऊन म्हटलं. पण आता ना मला असं वाटते बाई, खरंच तू लय चांगली पोरगी आहे हो बाई. होते माणसाकडून गलती म्हणा एखादी, असं काही नाही, माझ्या पोरीकडूनही झाली ना, पण मला माहित नव्हतं बाई तू एवढी चांगली आहे बाई म्हणून स्वभावाले. आई, पहिले सांगितलं ना मी लग्नाच्या पहिले, तर म्हणून केवलजी माझ्यासोबत अशी वागते का तर काय माहीत का. मला असं नको करू, तसं नको करू, हे नको करू, ते नको करू. बरं कपड्याचं जाऊ द्या, नाही आवडत त्याला मायवाला ड्रेस घालणं, तर मी ठीक आहे साड्याच घालतो. पण हे असं वागणं बरोबर आहे का तुम्ही सांगा बरं? एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पण कंटिन्यू तसेच बोलते ना ते. मला बायासोबत बोलू देत नाही. माणसाचं तर जाऊच द्या, पण बायासोबतही बोलायला मनाई करते. मग मी किती करणार आहे सहन? तर जर मी घरी फोन केला ना, माझ्या आई बाबाला सांगितलं ना, तर मला ठेवतच नाही इथं. आई लगेच घेऊन जाते मला मायावाला सागर दादा. म्हणूनच म्हणलं मी ना तुले का त्याला डोक्यावर नको बसू केवलले. ऐकतच काय देऊ बाई, आपण चांगलं आहो ना स्वभावले, आपण तशा गोष्टीत हाव नाही ना. मग नवऱ्याचं बिनफालतू ऐकायचं नाही. जेव्हा काही दिसन ना म्हणा तेव्हा म्हणा तिथं जोडपणा मला धरून, बिनफालतू मनाचं नाही म्हणा. मी काय तू आली हे नाही होय म्हणा दाशी, तर तू ऐकत बसून तुला जिथं बस म्हणलं तिथं बसू म्हणा. मी काही ऐकायचं नाही, जायचं बाई तुला जिथं जायचं आहे तिथं. बायाच आहे, आपलं कुटुंबच आहे.
बोलायचं सर्व्यासोबत. चांगल्याच बाया आहे बाई इच्छा, कोणत्या वाईट नाही आहे. साऱ्या माया सोनाच लागते, पोरीच लागते. नाही आता मी तसंच करणार आहे. याच्या मतानं असं नाही ऐकणार. यायली तशी सवय पडून राहिली. मी सुरुवातीला ऐकलं होतं, पण मला ना असं नुसतं रूमच्या रूममध्ये घरातल्या घरात असं कोंडल्यासारखं लागते. कितीक राहणार मी एकटी? टी व्ही तरी कितीक पाहणार, मोबाईल तरी कितीक पाहणार जी? डोक्यात माय तेच चालू आहे नुसतं. हो ना बाई, त्यासोबत सासू आहे ना मी. त्या सासरा काही म्हणत नाही, सासू काही म्हणत नाही. त्याले कायले भ्यायचं बाई? भेल्यान थोडी जमते. नाही नाही, तुला जिथं बसायचं आहे तिथं बसायचं. फक्त आपलं स्वयंपाक पाणी घरचे कामं व्यवस्थित करायचे, आणि जास्त इकडली तिकडं तिकडली इकडं लावायची नाही बाई. कारण की आपल्या कुटुंबात नाही का आता थोडंसं आहे म्हणा, त्याचंही बरोबर आहे काही काही गोष्टी, पण त्याचं निवय चुकते बाई. असं एकदम सगळ्यालीच एका पाड्यात नाही पकडायचं. आपल्या बायकोचा स्वभाव माहीत असायला पाहिजे ना त्याले. आमच्यासोबत किती भांडला त्यासोबत लग्न करायसाठी हो. मी तर नाहीच म्हणू त्याले, तरी पण तो अडला होता. नाही करीन तर तिलेच करीन म्हणे. असे काऊन वागते आई हे? मी असं कधी कोणाकडे पाहत नाही, बोलत नाही जास्त. आता मला झालेच किती दिवस इथं. आता हे म्हणते तेव्हापासून मी त्या वहिनीसोबतही जास्त बोलायला पाहत नाही. गेली नाही, माझी इच्छा होती लागेच तू बनवून असं वाटते त्याच्यासोबत बोलावं. चांगल्या हाशी मजाक करते बिचाऱ्या, चांगल्या आहे सगळ्या स्वभावाले. नाही, जात जा आपलं. थोडं बसाव दुपारून, तेवढंच मन फ्रेश होते. बसाव नाही तर काय, जा बसत जा. आण बरं, जेवण झालं असेल तर दे. त्या सासऱ्याला दे ना, मला दे, तूही जेव बाई. टेन्शन नको घेऊ. आता काजल तर गेली तिच्या घरी. तिचं कोर्ट मॅरेज झालं बाई परवाच्या दिवशी. आता ते तर गेली बाई. आता आपण असावं बाई, आठवण येते हो तिची, काजलची. काजलताईची मला आठवण येते जी आई. कामं करू लागे, मला काही वाटे नाही त्या होत्या तर. जे हातात आलं का माई कधी वाट नाही पाहिली त्याईनं, काही नाही. मस्त होत्या. आला होता सकाळी फोन, वहिनी म्हणे काय करून राहिल्या? मी म्हणलं काही नाही, स्वयंपाक बनवून राहिली म्हणलं. आपण जाऊ एखादी वेळेस त्याच्यावाल्या घरी. जाऊ ना, जाऊ. नवीन असताना आपल्याला जाता येत नाही ना बाई. चांगलं धूमधडाक्यात लग्न करू हो म्हणलं तिय तर नाही म्हणे बाई तो पाहुणा. असंच करू म्हणे साधं साधं. आता हिचंही दुसरं आणि त्याचंही दुसरं. तो म्हणे मला धूमधडाका करायचंच नाही म्हणे. नाही बापा म्हटलं, मग याले सांगून नाही तर आपल्याला काय आहे. दिलं बाई मग तसंच कोर्ट मॅरेज करून. चला जेवण करून घेऊ आपण. बाबाई आहे ना तिकडं, चला सोबतच बसू मग आपण. हो चल, ये मग. मी पाणी घेतो, तू बाकीचं सर्व घेऊन ये, तिथंच जेऊ आपण. करून ये वा. हाय का नाही बाई ही वाली चिप्स तर दिसते हिची बाहेर वाई टाकलेले. करून ये हाय का नाही बाई घरात? कुठं गेली तर आता करीने कराले काय माहित का बाई. काय झालं जी बाई, काय म्हणता? तू येतं आलू चिप्स झाले बाई, वाढवून तुला सारच केलं नाही. वड्या बनवल्या का? नाही जी बाई, वड्या बनवायच्या आहे ना. वड्या बनवीन आता 1-2 दिवसांना. झालं माय वाढवण झालं बनवून, सर्व बनवलं मी ना थोडं. आता वड्या राहिल्या तर आता सोनीले बोलवी, आणि एक माईवाली मुनी आहे आणि एक ते बुली आहे, तिले बोलवी. मी वाटून देत जाईल, त्या टाकत जाय ना अंगणात. इथं वड्या बनवीन ना. तुम्ही काय म्हणून राहिल्या? मी म्हणलं माझ्या घरचं पाड्डं होतं त्या घरी ते वड्या टाकायचं, तर मी वड्या टाकून राहिली तर दे ना माय पाड्डं. मागच्या वर्षी तू आणलं ना, तिथंच ठेवलं त्या घरी. हाय का नाही का हरवलं? नाही हाय ना जी, हाय ना, बांधून ठेवलं फडक्यानं मी तुमचं पाड्डं. हाय ना, हाय तर मग दे ना. डाळ वाटून घेतो आणि पोट्ट्याली टाकायला लावतो वड्या. घरातच टाकायला लावतो, मग बाहेर नेऊन ठेवाले बरं होते. दोन्ही पाड्डे दे बरं माय. काय सांगू बाई यायले जर म्हटलं का पाड्डं तुटलं बाई तुमचं, माझ्यासोबत खम्मा भांडारी भिडन बाई मायचं होतं. हे पोट्टी मोनी त्याच्यावर नाचली न पडली धडकन, तर ते पाड्डंही मोडून गेलं. मागच्या वर्षी लक्षातच राहिलं नाही, तर नवीन दिलं असतं यायले आणून. डाळ भिजवली का जी तुम्ही टाकून राहिल्या वड्या? आता मग काय इंग्लिश मध्ये बोलून राहिली का उर्दूत बोलून राहिली हो मी? डाळ धुतली म्हटलं, आता वाटतो म्हटलं, पोट्ट्याला भिडवतो म्हटलं, तर दे ना पाड्डं. काय करू बाई आता, काय सांगू यायले पाट तुटलं म्हणून. बाई एक काम कर ना, तुम्ही पाड्यावर टाकण्यापेक्षा मी टाकू लागतो तुम्हाला. तुम्ही पट्ट वाटून द्या, मी टाकतो. माझ्या घरी तसा अंगणात का नाही तुमची बाजा ना, बाजीवर का नाही इथं टाकून घेऊ. काय त्या पाड्यावर चिपकते निसते पाड्यावर, आणि काय टाकतं त्या पाड्यावर तर काय लागते त्या पाड्याले. मग धुतलं नाही ना जी मी. हे तर कधी मध्ये वड्यानं पड्या टाकू लागत नाही. आता कशी काय हे वाली तयार झाली बापा, वड्या टाकू लागाले. धुईधाय करून देईन म्हणलं मी पाड्डं तुमचं. त्याच्यावर लय धूळ बसला आहे ना तिथं, धुईधाय करून देईन. किती किलोच्या टाकून राहिल्या वड्या? 1 किलो भिजवलं मी. एखादा मान कुठं टाकणं होते एवढं, पोट्ट्या तर असते ना, म्हणून म्हणलं 1 किलोचे टाकतो. तर 1 किलोचे आता आहे ना. एक काम करा, बाज आणून टाका इकडं. साडी माडी काही असेल ना तर टाका, आणि इथंच वाटा. ते वाटा घेऊन या आणि इकडंच वाटा. मी टाकू लागतो बरोबर, पोट्ट्याला घेतो टाकू लागतो. मायावाल्या बाजी जवळ लावा इकडं. मस्त वड्या होते ना त्या पाड्याच्या मागं कायले लागल्या तर
संध्याकाळी उद्या किती नाही तर याच्यावाल्या आपल्या मोनीच्या बाबाला आणायला लावं लागेल नवीन पाटलं आणि देऊन द्या लागेल बाई. त्याला जर म्हणलं का तुटलं म्हणून पाटलं तर आता का नाही मला सोडत नाही. चांगली भांडण बाई माझ्यासोबत. ते तर चांगलंच होते म्हणा, उन्हात वाढते बी आणि टाका मग पट्ट मग देतो वाटू काही नाही, एखाद्या किलोच्या साई जास्त काही आहे नाही. आणा मग आणा बाई. आता मला का नाही वड्या टाका लागून बाई मायावाल्या जाऊच्या. आता पाड्डाच मोडलं ह्या पोट्टीनं नालायकीनं मोनीनं मार नाचली त्याच्यावर. बोले मेरे कंगना तेरे बिन सजना नींद नहीं आती, बोले मेरे कंगना तेरे बिन सजना नींद नहीं आती, मिलने को तरसते हैं तेरे बिन ये तड़पते. कोण हो बाई गाणं म्हणून राहिलं, मस्त गाणं म्हणून राहिलं बाई. आमाय बाई स्वप्ना आली काय हो? आमाय तू कशी काय आली हो? कधी आली हो स्वप्ना? देर घ्यायला आला होता का संतोषराव? आशा बाई हो ना, खावटी द्यायचा नेट लागला तुमच्या देराले. पोचतो म्हणे मी कोर्टात. आली मग कोर्टातूनच घेऊन आले. नाही चांगलं केलं हो, चांगलं केलं, बरं झालं आली तर. आणि बुडी गिटी तुझी सासू गिसू काही म्हणे गिनी नाही माय मावस सासू. काय म्हणणार आहे, कोर्टाचा दणगा भेटला चांगला ना. तिने केलं ना उभं माया सासूले कोर्टात. मग चुपचापच होती. कोर्टाच्या समोर काय बोलणार आहे ते. आली आता बरी आहे. कधी आली हो पण बाई स्वप्ना तू? घराच्या बाहेर तर दिसलीच नाही हो मला. बाई काल सकाळीच आली, निघालीच नाही जाणून बुजून घराच्या बाहेर. फक्त माया जाऊले सारी किती माहित आहे, मी निघालीच नाही बाहेर. चांगलं केलं हो, चांगलं केलं. बुली तर मोठी खुश असं ना माय आली तर आता. हो ना, लय खुश आहे बाई माय बुली. बुडी सारं काम करून घे तिच्याकडून. माय सासू किती खुश आहे बाई. नाही तिले आय सांगते ना मला ते, आई अशी करे बुडी माझ्यासोबत, आई आजी अशी करे तशी करे. मग माय पोरीले सारं बारकं करून टाकलं बाई बुडीनं. हो बाई तेच करे हो, तेच करे. केवढ्याला पाणी भरे बाई गुंडानं, भांडे घासणं. बुडी काय 2 थापुले पोया टाकेन भाजी बनवे. ते तेवढं तिले बुलीली येत नाही म्हणून बनवे नाही ते. नाही तर स्वयंपाक गिंपाक आला असता ना तर बुलीकडूनच करून घेतला असतं बुडीनं तुझ्यावाल्या. मग नाही तर काय जी नेतो म्हणलं सोबत तर नेऊ नाही दिलं. मले जाऊ दे आता. काय जा आता नवऱ्याकडे लक्ष ठेवतो तुझ्यावाल्या. त्या सुमनीकडे जाऊ नको देऊ. मार येऊन जाऊन तिकडं सुटून पै त्या सुमनीकडे. बंद कर आता त्या सुमनीकडे जाणं. दिसू तर द्या फक्त मायावाल्या नवऱ्यासोबत. दिसू तर द्या त्या सुमनले. मग सांगतो कसं राहते तर. अशी झोडपतो का नाही धरून तिले पाडू मायावाल्या नवऱ्यासोबत दिसली तर लक्ष ठेव म्हणा तिले. दिसू दे फक्त. तिनं सोडायला लावलं होतं तुले, मग ते भडकून दे ना. आई हो तिले भेटायला गेला, तिच्या घरात घुसला का भडकून दे म्हणून तर थोतियासोबत तसा वागे व माय देर संतोष भाऊ वागाले. आता पाहिजे बरोबर ठेवजो त्याला, भटकूच नाही द्यायचं इकडं तिकडं. कामावून घरी ना, घरचं कामावून बस एवढंच ठेवजो. इकडं तिकडं मागास पोरीले पाठवायचं सरळ. माणसं नाही सुधरत जी बाई. अशा बाई माणसं सुधरत नाही. इलेच काढतो मी, थांबा. एखादी वेळेस या सुमनीले इलेच काढतो धरून. कशी लागते माया नवऱ्याच्या मागं ना, मायावाला घर कसं बरबाद करते ना, इलेच चांगली दाखवतो मी. इलेच काढतो फक्त. दिसू तर द्या बोलतानी आता. जाऊ दे, चल ना वड्या करायला. मी वड्या बनवून राहिली तर माझ्या जाऊच्या अंगणात टाकतो. बाजगीस तिथंच टाकतो आणि तिथंच वाटतो. तर बाकी सोनी आहे माई पोरगी आणि एक बुली आहे व तुझी पोरगी. चल ना. मोनी आहे मायाला जाऊची पोरगी. माई जाऊ आहे आज कशी काय टाकायला तयार झाली तर. एक आपल्या केवलच्या बायकोले बोलावतो, आपल्या संध्याले. केवल भाऊचं लग्न झालं, मी होतीच नाही जी लग्नात बाई. मी पाहिलंय नाही, गेलीच नाही ना तिकडं. चला येत असन ना ते, पाहिलं तर होईन. त्या वहिनीला भेटणं तरी होईल बाई. वड्या टाकाले तू. आता ते संध्या येते का नाही येत काय माहित का बाई. शहरातली पोरगी ते ऊन येत तडपण दिन फालतू राहू दे. बिमार पडत. झाल्यावर जाऊ ना आपण केवलच्या बायकोली भेटाले. नंदा आईच्या इकडे जाऊ ना दोघी जणी. पाहिली नाही ना तर जाऊन पाहून येऊ. तसं करू मग. तुम्ही वाटत आहे वरी दाय, मी जेवतो ना येतो मग. तुमच्या जाऊच्या घरी आपल्या करुणा बाईच्या घरी यायचं आहे का? बरं येतो मग. हो ये मग पटकन या, जेवण खाऊन करू. मेरे कंगना तेरे बिन सजना नींद नहीं आती, मिलने को तड़पते हैं तेरे बिन ये तरसते. प्लीज गाणे म्हणून राहिली बाई स्वप्ना. सबस्क्राईब नक्की करा मात्र. ह्या चॅनलला सबस्क्राईब वाढवण्याची लय गरज आहे, तर सबस्क्राईब करा नक्की. पाहून सोडून नका देऊ. सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रायबरनं माय हे होते बघ. करा नक्की सबस्क्राईब.